गाइज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आहे दत्त जयंती आणि वाजलेले आहेत 5. अशी का बघतीयस? तर आम्ही आता चाललोय कदमवाडीत. दीपोत्सव आहे तर आम्ही आता चाललोय. तसं रेडी झालोय. मी इकडे जानू आहे, दीदी आहे, सगळ्यांना दाखवते. अन्वी, हाय ओवी. सगळे आम्ही नटलोय मस्त मस्त मस्त. आता चाललोय आम्ही. तर तुम्हाला पण दाखवते की इकडचं दीपोत्सव कसा असतं ते. तर स्टे ट्यून, बघत राहा व्लॉग. तिघी अशा पिंक पिंक झालेत, एकदम पिंक पिंक पिंक, बहिणी. आणि मी आणि माझी दीदी पण पिंक पिंक झालो. सॉरी, येल्लो झालंय. पिंक येल्लो असं. कुठे निघालाय तुम्ही? कुठे निघालाय? मी आता जातोय, थोडेच मिनिटं राहिलेत दीपोत्सवला. फुलं वगैरे टाकायचे, मेणबत्ती लावणार आहेत सगळे. लेट झालाय. तर या दिवशी दत्ताचा जन्म झाला होता, त्यामुळे हा पाळणा बोलला जातो आणि मग अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. सप्ताह पारायणानंतर दीप प्रज्वलन हे केले जाते, कारण हा पारायणाचा शुभ समारोप आणि देवाचे आभार मानायचा सुंदर असा मानवी भाव मानला जातो. त्यानंतर बजरंग मोहिते बापानी कदम पवार आणि रेवती पारायण रघुनाथ कुंभार कुठेकर या सर्व उपस्थित आणि मी सारखं देतोय. कसं वाटलं तुला? सगळ्यात छान वाटलं. आणि हे आमच्या लांब जा जरा, एकदम चेहरा जवळ येतोस. कसं वाटलं? छान वाटलं. दरवर्षी आमचे वाढते समारोह असते. एक्सपिरियन्स लोक. माय एक्सपिरियन्स ऑफ व्हेरी गुड. तुझी पप्पी कुणी घेतलं? आणि जेव्हा ते लाईट बंद होतात तेव्हा सगळ्यांचे
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल पती खूप छान दिसतात. असं वाटतं कुठल्या तरी बाहेरच्या देशात आले. हे खूप हसतंय खरं. तुला चटके बसलेत का? मला चटणी नाही, मला बस. असे करायचं मन बसतच नाही. अरे मी व्हिडिओ पण काढत होते ना, त्यामुळे जास्त बसत. दॅट्स युअर प्रॉब्लेम. दॅट्स युअर प्रॉब्लेम. ओके ओके. ह्यांचा काय माती काय काढू बघू. हे का असं का चाललंय? अगं पत्तीचं असं असतं की ते घरी जाऊन लावायचं असतं किंवा असं इकडच्या जवळच्या तुळशीवर वगैरे सगळेजण लावतायत. तू लावलीस का? कुठे लावलीस? मॅडम आप कहाँ थे? कॉलेज. खूप लेट आलेली आहे ही, पण ठीक आहे, मिस नाही केलाय फंक्शन. लाव ना श्लोक, ये इकडे लाव. नको, घरी नाही राहणार तोपर्यंत. आपण जाणार आहे शेळवाडीला. इकडे लाव ना, खाली लाव दीदी. हे आमचे निकिताचे पप्पा. इकडे बघाव जरा. कुठं पण कंटेंट क्रिएट केलं मी. कुठं पण कंटेंट क्रिएट केलं मी. कंटेंट क्रिएट त्याला एकदम मेल्टिंग हे झालं. त्याला मेणबत्तीला माझा बापू, माझा ए माझा पण माया पण घ्या, आम्ही येते. ए माझा सोबत फोटो, लाडक्या दाजीसोबत फोटो काढायचा चाललेला आहे. आमचा फंक्शन झालाय आणि आता मी जेवायला चाललोय शेळवाडीला. आता दिसत नाहीये वहिनींच्या गावी. हे कसं फ्लॅश ऑन करायचं ह्याच्यात? वहिनींच्या घरी आणि आमच्या वहिनीच्या माहेरी. हा व्लॉगच्या माहेरी आणि ताईच्या सासरी चाललोय आम्ही आता. आणि एका गाडीमध्ये एवढी जण बसून चालले. आम्हाला ट्रक मध्ये कोंबायची. तेच ना, मोरेंच्या माणसाला ट्रकची सवय आहे. मला नाहीये, मला फक्त गाडीच लागते. हो हो हो, तो कोल्हापूर. हो कोल्हापूर. टपावर चालते. मला काय नाही, मी ट्रकच्या टपावर. हे काय झालं तुला? कोणी काय केलं इथे? इकडे 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 गाडी. विटारामध्ये एवढी सर्दी जत्रा आहे ना. उभं राहण्यापेक्षा आपली मी नेक्स्ट गाडीमध्ये जाणार आहे. नाही तर श्लोकला जायचंय त्या गाडीत. मी नेक्स्ट गाडीमध्ये जाणार आहे असं म्हणून. आणि मी श्लोकच्या मांडीवर बसली. चार्जर बघायचं. पॅरलल युनिव्हर्स मावशीच्या मांडीवर हो गया है मेरा. माझ्या मांडीवर. यस, पॅरलल युनिव्हर्स. घरी पोचलेलो आहोत. माझ्या मांडीवर बसून माझे पाय दुखायला लागले ना. सॉरी यार. अरे कोण आहे का नाही घरात? मला वाटतं सगळी खालीच आहेत. आहे तिथं कोणतरी. जानू आहे का त्यांचं? ते आमच्या ताईचं घर आहे. आणि हे आमच्या वहिनीचं घर. वहिनी अक्का कशात? तुम्हाला भेटायला आलोय. अख्खा बरं आहे का? मोरेवाडी तुम्ही नाही आता उठली म्हणून सगळे कशा पळत गेलेत. गाथा गाथा गाथा. आलेली आहे माई.
काय पाहिजे घेते तुला काय पाहिजे हा घे ना मग धर. तर आम्ही आता जेवायला बसले आणि आम्हाला जागा भेटत नव्हती तर दाजी एकटेच बघा गेलेत विशाल दाजी आणि अख्या शेवाळ्यांच्यात जाऊन बसलेत जागा शोधून. अरे डाळ आहे बासुंदी आहे भाजी आहे भात आहे पुरी आहे आणि काय आहे बटाटे वडे पण मला एकच वडा दिला. सो बॅड यार. तुला जेवण भेटलंय का नाही. तर गाईस आता आम्ही आलेलो आहोत परत झोपायला. खूप सारं जेवलोय बिबट्याच्या स्टोऱ्या ऐकल्यात आणि आता झोपतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आहे आमची वैष्णू. आणि मी काय म्हणत होती मी अजून 1-2 व्लॉग करणार आहे बघू कसे काय काय होत आहे. तर तुम्ही ते व्लॉग्स नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.